हाय हॅलो नमस्कार. आय एम मैत्रेयी. वेलकम टू आसपास अराउंड अस व्यक्ती आणि घटना. दमयंती, ए दमयंती, अगं झालं की नाही तुझं? आले, तुमची नथ शोधते आई. अगं माझी नथ जाऊ दे आता, चल लवकर, उशीर होतोय आपल्याला. दमयंती प्रतापराव आणि मालनताई सरपोतदार यांची सून, म्हणजेच त्यांचा मुलगा यशराज याची पत्नी. दमयंती वहिनी, माझी नवीन पर्स बघितलीस का ग कुठे? नेमकी आत्ता मिळत नाहीये. अगं समोरच्याच कपाटात खालच्या खणात आहे बघ. ओ ओके, दिसली दिसली. तेवढ्यात 2 वर्षाची कल्याणी दमयंतीचा पदर ओढायला लागली. आई, उच्चून घे. 1 मिनिट बेटा. ही बघ, मिळाली आजीची नथ. चल आता. दमयंतीने कल्याणीला पटकन कडेवर घेतलं आणि मग सगळ्या जणी त्यांच्या बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये जाऊन बसल्या. खरं तर दमयंती 4-5 वर्षांपूर्वीच लग्न होऊन सरपोतदारांच्या घरात आली होती. पण थोड्याच काळात तिने सगळ्यांना आपलंसं केलं होतं. दमयंती स्मार्ट होती, स्पष्ट बोलणारी होती, पण फटकळ नव्हती. कुणाशी कधी आणि कसं बोलायचं हे तिला बरोबर माहिती होतं. आफ्टर ऑल सायकोलॉजीची प्रोफेसर होती ना ती. त्या दिवशी दसरा होता. दसऱ्याच्या दिवशी सरपोतदारांच्या फॅक्टरीमध्ये सगळ्या यंत्रांची पूजा होत असे आणि म्हणूनच सगळी मंडळी तिकडे निघाली होती. त्या वर्षीचा दसरा त्यांच्यासाठी विशेष होता, कारण खास परदेशातून मागवण्यात आलेल्या आणि एकदम ॲडव्हान्स फीचर्स असलेल्या एका नवीन मशीनची देखील त्या दिवशी पूजा होती. प्रतापरावांचा टेक्स्टाईल डिझायनिंग आणि प्रिंटिंगचा बिझनेस होता. हा बिझनेस त्यांच्या वडिलांनी सुरू केला होता आणि मेहनतीने वाढवला देखील होता. प्रतापरावांचं शिक्षण झालं आणि ते वडिलांना बिझनेसमध्ये मदत करायला लागले. प्रतापराव जेव्हा जेव्हा एखादी नवीन आयडिया घेऊन त्यांच्या वडिलांकडे जात, तेव्हा त्यांचं म्हणणं पूर्ण ऐकून न घेताच ते ती आयडिया धुडकावून लावत असत. प्रतापरावांना वाईट वाटे, नाराज होत. असं बरेच वेळा झाल्यावर मात्र त्यांनी सांगायचंच सोडून दिलं. त्यांचा बिझनेसमधला इंटरेस्टसुद्धा थोडाफार कमी झाला आणि मग केवळ एक कर्तव्य म्हणून ते वडिलांना बिझनेसमध्ये मदत करत राहिले. वडिलांच्या माघारी त्यांनी होता तो बिझनेस व्यवस्थित सांभाळला, पण तो जास्त वाढवला मात्र नाही. पण आता मात्र त्यांना परत उत्साह आला होता. त्यांचा मुलगा यशराज त्याचं टेक्स्टाईल डिझायनिंगमधलं पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण संपवून त्यांना बिझनेसमध्ये गेली 5-6 वर्ष मदत करत होता. नव्या काळाच्या नव्या आयडियाज त्याच्यासुद्धा होत्या. प्रतापरावांनी मात्र ठरवलं होतं की आपले वडील जसं आपल्याशी वागले तसं आपण आपल्या मुलाशी वागायचं नाही. त्याच्या काही नवीन आयडियाज असतील तर त्या नीट समजून घ्यायच्या, ऐकून घ्यायच्या आणि मग त्याला प्रोत्साहनच द्यायचं. आणि याचा परिपाक म्हणूनच ही नवीन मशीनची खरेदी होती. हे मशीन घेतल्यावर आपला बिझनेस कसा एक्सपांड होईल, कमी वेळात जास्त आणि हाय क्वालिटी प्रोडक्शन आपल्याला कसं करता येईल, याचा अभ्यासपूर्ण ॲनालिसिस यशराजनी केला होता. प्रतापरावांना तो बऱ्याच अंशी पटला होता आणि दुसरं कारण म्हणजे मुलाला प्रोत्साहन द्यायचा विचार त्यांच्या डोक्यात होता आणि म्हणूनच एवढं मोठं महागाईचं मशीन घ्यायचं त्यांनी ठरवलं होतं. दसऱ्याचा कार्यक्रम थाटात पार पडला. सगळ्यांनी श्रीखंडपुरीच्या जेवणावर अगदी ताव मारला. दुसऱ्या दिवसापासून फॅक्टरीमध्ये नवीन मशीन कसं हाताळायचं, कसं वापरायचं याचं ट्रेनिंग सुरू झालं. मशीन आल्यापासून यशराज एकदम खुशीत होता, थ्रिल्ड होता. मशीन एके मशीन हेच विचार त्याच्या मनात होते. दमयंतीशी बोलताना सुद्धा तो मशीनच्या मॅजिक फीचर्स विषयीच बोलत होता.
दमयंतीला पण ऐकून मजा वाटत होती, आनंद होत होता. मध्ये 2-3 महिन्याचा काळ लोटला आणि दमयंतीच्या असं लक्षात यायला लागलं की गेल्या काही दिवसांपासून प्रतापराव आणि यशराज अस्वस्थ दिसतायत. रात्री खूप उशिरा घरी येत आहेत. दमयंतीने यशराजला त्याच्याबद्दल विचारलं देखील. तेव्हा तो म्हणाला की आता ट्रेनिंग पिरियड संपलाय आणि आम्ही आमचे प्रयोग सुरू केलेत. एक्सपेरिमेंटल प्रिंटिंग आहे, त्यामुळे करायला समजायला वेळ जातोय आणि म्हणून आम्हाला उशीर होतोय. पण त्याच्या या सांगण्यामध्ये पूर्वीसारखा उत्साह काही तिला दिसला नाही. तिला ते जरा खटकलंच. नंतर दिवसेंदिवस त्यांचं टेन्शन वाढतच जाताना दिसलं. ते धड कोणाशी बोलत नव्हते, धड काही खात पीत नव्हते. दमयंतीला काही चैन पडेना. काय असेल यांच्या टेन्शनचं कारण? ते मी तुम्हालाही सांगणार आहे पुढच्या भागात. आता वेळ होतीये कार्यक्रमातून तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल तर तुमच्या सोशल साईट्सवर याची लिंक टाकायला विसरू नका. आणि तुम्हाला हा चॅनल आवडत असेल तर तो नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला कुठलाही चार्ज तुम्हाला द्यायला लागणार नाहीये. तर चॅनल ओपन करून फक्त रेड सबस्क्राईब बटनवर क्लिक करायचं आहे. दॅट्स ऑल. परत भेटूया आसपास अराउंडस व्यक्ती आणि घटनाच्या पुढील भागात पुढील रविवारी. दमयंतीला यशराजच्या टेन्शनचं खरं कारण कळलं का हे ऐकायला विसरू नका नेक्स्ट संडे. तोपर्यंत मैत्रीचा टाटा बाय बाय.